Hello friends, welcome to Amicus Law Academy. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या कोर्समध्ये नुकतंच ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट ह्याचे लेक्चर्स मी कंडक्ट केले आणि त्यानिमित्तानं ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा अभ्यास करायला मिळाला मला. तर ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमधल्या काय महत्त्वाच्या प्रोव्हिजन आहेत या थोडक्यात सांगाव्यात असं वाटलं. त्यामुळे आपण आज ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या महत्त्वाच्या प्रोव्हिजन काय आहेत ते बघू. तर बेसिकली या ॲक्टचा मोटो काय आहे, या ॲक्टचा बेस काय आहे, या ॲक्ट कशावर आधारित आहे, कुठल्या कन्सेप्टवर आधारित आहे. तर चिल्ड्रन आर द फ्युचर ऑफ द नेशन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे चिल्ड्रन यांना जर व्यवस्थित घडवलं तर सोसायटी अधिक चांगली घडवू शकतो आणि नेशन अधिक चांगलं घडवू शकतो. यावर हा ॲक्ट आधारित आहे. तर हा ॲक्ट ॲडमिनिस्टर कसं करायचं यासाठी काही प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत सेक्शन 3 मध्ये. पण त्याच्या आधी हा ॲक्ट कुठल्या प्रकारच्या चाइल्डशी डील करतो ते आपण बघू. तर बेसिकली असे जे चाइल्ड आहेत हे 3 प्रकारामध्ये आपल्याला डिवाइड करता येतील. दॅट इज वन इज CCL, चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. म्हणजे जो चाइल्ड आहे त्याच्यावर आरोप आहे की त्याने सर्टन ऑफेन्स केलेला आहे. ज्याच्यावर आरोप केलेला आहे त्यालाही CCL म्हणायचं. ज्याच्यावर आरोप सिद्ध झालेला आहे, फाउंड गिल्टी, त्यालाही CCL म्हणायचं आहे. आणि हा जो CCL आहे हा 18 वर्षाच्या खाली असायला पाहिजे ॲट द टाइम ऑफ ऑफेन्स. ट्रायलच्या वेळी भलेही तो 18 वर्षाच्या वर असेल, 35 वर्षाचा असेल, पण 18 वर्षाच्या खाली ॲट द टाइम ऑफ कमिटिंग द एलिज्ड ऑफेन्स और ॲट द टाइम ऑफ एलिगेशन ऑफ द ऑफेन्सची जी डेट असेल त्यावेळी 18 वर्षाच्या खाली असायला तो CCL आहे. हा एक आहे. दुसरा चाइल्ड यामध्ये अशा प्रकारचा आहे जो CCL नाही आहे पण चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन असं म्हटलेलं CCP असं म्हणूया आपण त्याला. ज्याला आधाराची गरज आहे, ज्याची परवड झालेली आहे. मग याच्यामध्ये सरेंडर्ड चाइल्ड येईल, अबॅन्डन्ड चाइल्ड येईल, ज्याला सोडून दिलेलं आहे असे येतील. तर हे दुसऱ्या प्रकारचे चाइल्ड आहेत. भलेही त्यांनी कोणता अपराध केलेला नाही, त्यांच्या बाबतीत कोणता अपराध झालेला असेल नसेल, पण त्यांना केअर पाहिजे आहे. त्यांची केअर सुद्धा करायचं या ॲक्टमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आणि तिसऱ्या प्रकारचं आहे ते सुद्धा एक चाइल्ड आहेत, CVO असं म्हणूया, चाइल्ड हु आर द विक्टीम ऑफ द ऑफेन्सेस. विक्टीम झालेले आहेत चाइल्ड. जसं पॉक्सो ॲक्टमध्ये मायनर असतात चाइल्ड, त्यांचे दे आर द विक्टीम. ते अशा सुद्धा काही ऑफेन्सेस यामध्ये दिलेले आहेत. या 3 प्रकारचे जे चाइल्ड आहेत त्यांचं पूर्ण वेलफेअर करणं आणि परत त्यांना जो काही त्यांच्या विरोधात ते बायस्ड असतील, ज्यांच्या विरोधात ऑफेन्स झालेला आहे, ज्यांनी ऑफेन्स केला, त्यांच्या मनामध्ये काहीतरी असेल, तर हे सगळं काही रिफॉर्म करून त्यांना परत एकदा सोसायटीमध्ये चांगले नागरिक म्हणून इस्टॅब्लिश करणं या 3 प्रकारच्या चाइल्डला हा या ॲक्टचा मूळ उद्देश आहे. आणि यासाठी सुरुवातीलाच 16 प्रिन्सिपल्स दिलेले आहेत ज्या योगे या ॲक्टचं ॲडमिनिस्ट्रेशन इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. या 16 प्रिन्सिपल्समध्ये प्रिन्सिपल ऑफ डिग्निटी, चाइल्डला डिग्निटीने वागवलं पाहिजे. चाइल्डचा कम्फर्ट बघितला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, त्याचं पार्टिसिपेशन असायला पाहिजे. चाइल्डला 18 वर्षापर्यंत प्रिझम्पशन ऑफ इनोसन्सच आहे. आणि चाइल्डच्या बाबतीत हे आहे की रिलीज हा रूल आहे. कोणताही ऑफेन्स केलेला असेल तर रिलीज करता येईल का हा रूल आहे. आणि त्याला कस्टडी किंवा एखाद्या रिफॉर्मेशन सेंटरमध्ये पाठवणं हा एक्सेप्शन आहे. त्यानंतर फेअर ट्रायलचे काही रूल्स आहेत. असे 16 त्याचे प्रिन्सिपल्स आहेत. चाइल्ड फ्रेंडली वातावरणामध्ये सगळी इन्क्वायरीज झाली पाहिजेत. आणि अजून एक महत्त्वाचं प्रिन्सिपल म्हणजे की रिहॅबिलिटेशन, रिफॉर्मेशन, रिहॅबिलिटेशन. रिफॉर्म कसं करता येईल चाइल्डला, त्याचं रिहॅबिलिटेशन कसं करता येईल, चांगला नागरिक कसं बनवून त्याला हे करता येईल आणि त्याला फ्रेश स्टार्ट कसं देता येईल. म्हणजे त्याचा जो काही रेकॉर्ड आहे तो सुद्धा पुसून त्याचं स्टिग्मटायझेशन किंवा त्याचं डिस्क्वालिफिकेशन, कन्व्हिक्शन नंतर जे डिस्क्वालिफिकेशन होतं वगैरे, हे सगळं काही या ॲक्टमध्ये या ॲक्टनुसार चाइल्डच्या मागे लागणार नाही आणि त्याला फ्रेश स्टार्ट करता येईल. सो दिस इज द प्रोसेस विच द ॲक्ट इज एक्सपेक्ट्स. आता हे जे 3 प्रकारचे चाइल्ड आहेत यामध्ये CCL जो पहिला प्रकारचा चाइल्ड आहे ज्याच्यावर ऑफेन्सचं एलिगेशन आहे, चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, चाइल्ड हु हॅज एलिज टू हॅव कमिटेड अन ऑफेन्स असं जे म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आता प्रोसिजर काय होते, त्यासाठी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड हे एक स्पेशल कोर्टाची स्थापना केलेली आहे. तर या ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड जनरली डिस्ट्रिक्टला एक तरी असायला पाहिजे, आहेत बऱ्याच ठिकाणी. ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डवर एक सिनियर मॅजिस्ट्रेट असतात आणि 2 सोशल वर्कर मेंबर्स असतात. त्याचं 3 लोकांचं ते एक बेंच असतं. कोणासाठी, CCL ज्यांच्यावर आरोप केलेला आहे की काहीतरी गुन्हा केलेला आहे, या लोकांचं प्रोसिडिंग या ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाकडे चालतं. दुसऱ्या प्रकारचे चाइल्ड जे आहेत, चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, यांचं काय होतं तर यांचं सगळं वेलफेअर बघायचं काम चाइल्ड वेलफेअर कमिटी नावाची अथॉरिटी असते. याच्यावर एक चेअरमन असतो
आणि 4 मेंबर्स असतात. हे नॉन ज्युडिशियल एक्झिक्युटिव्ह अथॉरिटीज असतात. तर चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, त्याच्या अगेन्स्ट ऑफेन्स झालेला असेल, तो विक्टीम असेल किंवा आरोपी असेल नसेल, बट ही नीड्स केअर अँड प्रोटेक्शन. अशा लोकांचं वेलफेअर बघणं हे कमिटीचं काम आहे. त्याच्यासमोर इन्क्वायरी चालते, त्यांची ऑर्डर्स होतात आणि ते चाइल्डचं वेलफेअर आणि प्रोटेक्शनचं काम करतात. सो दिस इज द सेकंड अथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ सेकंड टाइप ऑफ चाइल्ड. नाव थर्ड जे आहे CVO, चाइल्ड हु इज द विक्टीम ऑफ एन ऑफेन्स, ज्याच्या विरोधात एखादं ऑफेन्स झालेला आहे. हे जे ऑफेन्सेस आहेत, हे या प्रकारचे ऑफेन्सेस चॅप्टर 9 मध्ये दिलेले आहेत. चाइल्डच्या अगेन्स्ट जे ऑफेन्सेस झालेले आहेत, अशा अनेक प्रकारचे ऑफेन्सेस दिले आहेत. हे कुठं चालणार आहेत? हे चिल्ड्रन कोर्टाकडे चालणार आहे. तिसरी अथॉरिटी आहे चिल्ड्रन कोर्ट. चिल्ड्रन कोर्ट काय असतं? तर सेशन कोर्ट असतो, त्याला डेसिग्नेट केलेलं असतं, किंवा जिथं पॉक्सो कोर्ट असेल दॅट इज अ चिल्ड्रन कोर्ट. आता जनरली सगळीकडे पॉक्सो कोर्ट आहेत, त्यामुळं तेच आता चिल्ड्रन कोर्ट आहे. नाउ विल सी द प्रोसिजर ऑफ these 3 forums in short. फर्स्ट इज ज्युएनाइल जस्टिस बोर्ड. ज्युएनाइल जस्टिस बोर्डाच्या समोर काय चालतं? तर ज्याच्यावर आरोप आहे, ज्याने एखादा गुन्हा केलेला आहे असं ज्याच्यावर ॲलिगेशन आहे, असं चाइल्डची प्रोसिजर ज्युएनाइल जस्टिस बोर्डासमोर चालते. चाइल्ड तिथपर्यंत येतो कसा? तर हिनस ऑफेन्स म्हणजे 7 वर्षाच्या खाली ज्याला शिक्षा देता येणार नाही, मिनिमम 7 and above, हे जे हिनस ऑफेन्स आहेत, असे जर ऑफेन्सचं ॲलिगेशन असेल तरच FIR होणार. बाकी कुठल्याही याच्यामध्ये चाइल्डच्या अगेन्स्ट FIR सुद्धा होणार नाही, आणि FIR म्हटलं पण जात नाही त्याला. मग अशी जर FIR झाली तर त्याची FIRचा रिपोर्ट या ज्युएनाइल जस्टिस बोर्डाला मिळतो, किंवा FIR नाही झाली, वेगळ्या प्रकारचे ऑफेन्सेस असतील तर ती डेली डायरीमध्ये एंटर करून त्याची माहिती ज्युएनाइल जस्टिस बोर्डाला मिळते. ज्युएनाइल जस्टिस बोर्ड मग समन्स काढून त्या चाइल्डला बोलवून घेऊ शकतो. दिस इज द वे तिथपर्यंत चाइल्ड येणार आहे. नाव इफ वी सी द चिल्ड्रन कोर्ट, चिल्ड्रन कोर्टामध्ये चाइल्ड ज्याच्यामध्ये विक्टीम आहे ते सगळे ऑफेन्सेस ट्राय करायचे पॉवर्स आहेत. ते जनरल CRPC प्रमाणे, कारण त्यात एक्यूज हा ॲडल्ट असतो, विक्टीम हा चाइल्ड असतो, त्याप्रमाणे बाकीच्या कायद्यांप्रमाणे त्याची प्रोसिजर होणार आहे. आणि जो चाइल्ड आहे, जो CCL आहे, ज्याच्यावर आरोप आहे, जो ज्युएनाइल जस्टिस बोर्डाकडं ज्याची ट्रायल होणार आहे, आरोपी चाइल्ड CCL हा फक्त 16 वर्षाच्या वर असेल, हिनस ऑफेन्सचं त्याच्यावर ॲलिगेशन असेल, आणि ज्युएनाइल जस्टिस बोर्डाला इन्क्वायरी केल्यानंतर असं वाटलं की ही शॅल बी ट्राईड ॲज अन ॲडल्ट, तरच हे चिल्ड्रन कोर्टाकडे त्याची ट्रायल होणार आहे. त्यामुळे या 2 प्रकारच्या ट्रायल या चिल्ड्रन कोर्टाकडे होणार आहेत. दी थर्ड अथॉरिटी चाइल्ड वेलफेअर कमिटी. हे काय बघणार आहे चाइल्ड वेलफेअर कमिटी? तर चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, ही मे बी द विक्टीम, CVO पण असेल, ही मे बी अ CCL ऑल्सो. या दोन्ही प्रकारचा असू शकतो. या दोन्ही प्रकारचा असेल तर रिस्पेक्टिव्ह कोर्ट सुद्धा इकडं चाइल्डला रेफर करू शकतात. पोलीस मिसिंग चाइल्ड असेल CWC कडे, अबॅन्डन चाइल्ड असेल CWC कडे, डायरेक्ट प्रोडक्शन सुद्धा करता येईल, किंवा हे कोर्ट सुद्धा त्यांना रेफर करू शकतील. पोलीस आणून CWCच्या समोर प्रोड्यूस करू शकतील. मग CWC पहिल्यांदा हे डिक्लेअर करणार आहे की चाइल्डला गरज आहे नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, आणि मग कुठली गरज आहे त्याप्रमाणे प्रोसिडिंग होणार आहे. अडॉप्शन हे अतिशय महत्वाचं जे आहे, सेक्युलर इरिस्पेक्टिव्ह ऑफ पर्सनल लॉज अँड रिलिजन, अडॉप्शन जे आहे या CWC पुढं होतं. So as far as the JJB is concerned, what are the important proceedings before JJB? JJBच्या समोर सगळ्यात महत्वाच्या आहे ते इन्क्वायरी. ट्रायलला इन्क्वायरी म्हटलं जातं. चाइल्ड फ्रेंडली वातावरणामध्ये सगळं असायला पाहिजे. 2 महत्वाची तत्व आहेत या ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट इम्प्लिमेंट करताना, की बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड, चाइल्डच्या बेस्ट इंटरेस्टसाठी बेल रिजेक्ट जरी केला चाइल्डचा तरी बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड मध्येच करायचं आहे. आणि चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फिअर, सगळं जे काही प्रोसिजर्स आहेत चाइल्ड फ्रेंडली, त्याला कुठेही वाटलं नाही पाहिजे की कोर्ट आहे, जेल आहे, किंवा असं भीतीदायक वातावरण आहे, असं कुठेही वाटलं नाही पाहिजे. तर हे 2 तत्व अतिशय महत्वाची आहेत ज्यावर हा ऍक्ट बेस्ड आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रिन्सिपल्स. 16 जे प्रिन्सिपल सांगितले त्यामध्ये, म्हणून ट्रायलला ट्रायल नाही म्हणायचं, इन्क्वायरी म्हणायचं, ॲप्रिहेन्शन म्हणायचं, अरेस्ट नाही म्हणायचं, पोलिसांना पोलीस नाही म्हणायचं, कोर्टाला कोर्ट नाही म्हणायचं, बोर्ड म्हणायचं, हे एक प्रिन्सिपल आहे. तर JJB हा जो कोर्ट आहे याच्या समोर काय होतं तर चाइल्डची ट्रायल चालते. CCL जो 18 वर्षापेक्षा खाली होता ऍट द टाइम ऑफ ऑफेन्स, त्याची ट्रायल या कोर्टासमोर चालते. दुसरं अजून काय चालतं तर चाइल्डचं एज डिटर्मिनेशन, सेक्शन 94 अतिशय महत्वाचं प्रोसिडिंग आहे. समोर आणलेला जो चाइल्ड आहे त्याचं एज किती आहे हे ज्यावेळी डिटरमाइन करायची वेळ येते, ऑन द ऍप्लिकेशन ऑर सुमोटो,
ज्यावेळी एज बद्दल काही शंका निर्माण येईल त्यावेळी. तर त्याची प्रोसिजर सेक्शन 94 मध्ये सांगितलेली आहे. हे एक अतिशय महत्त्वाचं प्रोसिडिंग इथं चालतं आणि हीच प्रोसिडिंग जिथं कुठं विक्टिमचं एज डिटरमाइन करायचं आहे तिथंही लागू होईल असे केस लॉज आहेत. तिसरं काय होणार आहे, निर्भया केस नंतर जे अमेंडमेंट्स या ऍक्टमध्ये आलेले आहेत त्यानुसार 16 वर्षा आणि 16 वर्षापेक्षा जास्त जर CCL असेल आणि त्याने हिनस ऑफेन्स कमिट केलेला असेल तर तो गुन्हा करताना त्याला ह्याचं परिणाम काय आहेत, ह्याची मॅच्युरिटी होती का नव्हती, त्याची चौकशी करून मग त्याचे ॲडल्ट प्रमाणे ट्रायल घ्यायला पाहिजे का, ही एक इन्क्वायरी सेक्शन 15 मध्ये करावी लागते JJBला. त्यामुळं हिनस ऑफेन्स आहे आणि अबोव्ह 16 असेल तर ही इन्क्वायरी येणार आहे. तर ही इन्क्वायरी केल्यानंतर ॲडल्ट सारखं ट्रायल करावं असं जर वाटलं, सो दिस इज द इन्क्वायरी विच JJB कंडक्ट्स. आणि जर वाटलं की ट्रायल ॲज अन ॲडल्ट करायला पाहिजे अबाव 16 मध्ये, 16 अँड अबाव 16 मध्ये इन केस ऑफ हिनस ऑफेन्स, तर ती जी केस आहे ती परत चिल्ड्रन कोर्टाकडे जाईल आणि तिकडे ट्रायल होणार आहे. आता चिल्ड्रन कोर्टाच्या पुढे काय काय चालतं, चाइल्डच्या अगेन्स्टचे ऑफेन्स तर चिल्ड्रन कोर्टाकडेच चालणार आहेत. एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन चिल्ड्रन कोर्टाला आहे. दुसरं, चाइल्ड जो अबाव 16 आहे आणि ॲडल्ट सारखं ट्रायल करायचं आहे हिनस ऑफेन्स मध्ये, ती ट्रायल चिल्ड्रन कोर्टाकडे चालणार आहे. JJBच्या सगळ्या काही पॉवर्स आहेत या सगळ्या चिल्ड्रन कोर्टाला आहेत. ते अपिलेट कोर्ट आहे आणि अपील सुद्धा चिल्ड्रन कोर्टाच्या समोर चालणार आहेत. देन दी कमिटी CWC मध्ये चाइल्ड वेलफेअर आणि केअर आणि प्रोटेक्शनसाठी जे काही ऑर्डर्स करायचे सगळा अधिकार या CWCला आहे. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲडॉप्शन. पहिल्यांदा डिक्लेअर करावं लागतं आलेल्या चाइल्ड इन्क्वायरी करून की ही इज इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन. मग कुठल्या प्रकारचं नीड आणि केअर त्याला द्यायचं आहे ही ऑर्डर करायचा अधिकार या चाइल्ड वेलफेअर कमिटीला आहे. आणि ॲडॉप्शन हा सगळ्यात महत्त्वाचा जे काम आहे ते चाइल्ड वेलफेअर कमिटी करणार आहे. नाउ विल सी द इन्व्हेस्टिगेशन, अरेस्ट अँड बेल. FIR जसं मी बघितलं की FIR ही फक्त हिनस ऑफेन्स मध्येच रजिस्टर होते, बाकीच्या कोणत्याही ऑफेन्समध्ये डेली डायरीला रिपोर्ट करून मॅजिस्ट्रेटला कळवायचं असतं, FIR होणार नाही. देन अरेस्ट होणार आहे का, अरेस्ट सुद्धा हिनस ऑफेन्स मध्येच इफ नेसेसरी हीच होणार आहे. मग अरेस्ट झाल्यानंतर चाइल्डला लॉकअपमध्ये ठेवता येईल का, लॉकअपमध्ये ठेवता येणार नाही. अगदीच गरज पडली तर ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवता येईल. 24 तासात ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाच्या समोर हजर करायचं आहे. देन वी कम टू बेल. इथं हजर करताना एक महत्त्वाचा जो रिपोर्ट आहे दॅट इज सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट, हा 24 तासात चाइल्डला हजर करताना अरेस्ट करून तिथं ठेवायला लागतो. ॲज गुड ॲज रिमांड रिपोर्ट. 24 तासात हजर करायचं, सोशल रिपोर्ट ठेवायचा, कोर्ट सगळं बघणार. कोर्टाला वाटलं तर काय होईल, नाव वी कम टू बेल. बेल इज अ रूल नो डाऊट. पण बेल रिजेक्ट करता येईल का, बेल रिजेक्ट करता येईल जर चाइल्डच्या इंटरेस्टमध्ये असेल तरच. चाइल्डला बाहेर जाऊन धोका होऊ शकेल वगैरे असे पॉईंट्स कन्सिडर करून बेल रिजेक्ट करता येईल. मग पाठवायचं कुठं चाइल्डला शक्यतो अशा वेळेला एखाद्या चाइल्ड वेलफेअर इन्स्टिट्यूशन जसं की ऑब्झर्वेशन होम वगैरे आहे इथं ठेवायचं. कुठल्याही ह्याच्या परिस्थितीमध्ये जेल किंवा लॉकअप इथं चाइल्डला पाठवायचं नाही. नाव आता एक प्रश्न असा असतो की अँटिसिपेटरी बेल. बॉम्बे हायकोर्टाचं सुद्धा यावर एक जजमेंट आहे अँड दिस पोझिशन इज सेटल्ड की अँटिसिपेटरी बेल सुद्धा टेनेबल होईल, देता येईल ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट खाली. दोन गोष्टी महत्वाच्या, इन्व्हेस्टिगेशन करतं कोण तर डिस्ट्रिक्टला एक चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, आय थिंक असं एक युनिटच असतं पूर्ण डिस्ट्रिक्टला एक, ज्याचे तिथले पोलीस हेड जे असतात SP हे हेड असतात आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळे चाइल्डचे जे काही इन्व्हेस्टिगेशन, चाइल्ड केअर असणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. थोडक्यात एखाद्या पोलीस स्टेशनला प्रत्येक चाइल्ड वेलफेअर पोलीस ऑफिसर, बरेचसे अथॉरिटीज आहेत त्याच्या अंडर, चाइल्ड वेलफेअर पोलीस ऑफिसर प्रत्येक पोलीस स्टेशनला असतो. त्याला इन्फॉर्मेशन मिळाली की त्यानं हे चाइल्डचं सगळं बघायचं आहे. कुठल्याही बाकीच्या पोलिसांना मिळाली तरी लगेच त्याला हँडओव्हर करायचं आहे आणि दॅट इज द पर्सन हू विल टेक केअर ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. नाउ विल गो टू दी फायनल ऑर्डर्स. JJBला फायनल ऑर्डर्स काय पास करता येतील, ज्यात ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड सेक्शन 18 खाली फायनल ऑर्डर्स पास करता येतात. सो व्हॉट इज द रूल, जरी दोष सिद्ध झाला तरी सोडून कसं देता येईल हे बघायचं आहे. रिफॉर्मेशन हेच अल्टिमेटम आहे. कन्व्हिक्शन नंतर सुद्धा, फाउंड गिल्टी नंतर सुद्धा रिफॉर्मेशन करणं आणि रिहॅबिलिटेशन करणं हाच ऍक्टचा उद्देश आहे. मे इट बी द ऑर्डर ऑफ द चिल्ड्रन कोर्ट और मे इट बी द ऑर्डर ऑफ द ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड. ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाचे सेक्शन 18 खाली फायनल ऑर्डर्स आहेत. 17 खाली तर सोडूनच द्यायचं आहे, पण फाउंड गिल्टी झाल्यानंतर 18 खाली काय काय ऑर्डर्स आहेत त्यामध्ये
सुपरविजनवर सोडा, ॲडमॉनिशनवर सोडा, काउन्सिलिंगवर सोडा, कम्युनिटी सर्व्हिसवर सोडा, असे जवळजवळ 9 प्रकारचे ऑर्डर्स आहेत. आणि अगदीच जिथं वाटतं की रिहॅबिलिटेशन करायला पाहिजे, इन्स्टिट्यूशनलाइज करायला पाहिजे, ही एक्सेप्शनल ऑर्डर असते, त्यावेळी प्लेस ऑफ सेफ्टी वगैरे अशी चाइल्ड इन्स्टिट्यूशनमध्ये प्रॉपर इंडिव्हिज्युअल केअर प्लॅन चाइल्डचा देऊन तिथं रिहॅबिलिटेशन प्रोसेस करायची आहे. मग किती वर्षासाठी अधिकार आहे JJBला चाइल्डला इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्याचा? फक्त 3 वर्षापर्यंत ठेवता येईल. चिल्ड्रन कोर्टाला काय फायनल ऑर्डर्स करता येते? तर चिल्ड्रन कोर्टाला ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर जे प्रोसिडिंग चालतं चाइल्डचं ते सुद्धा चालवायचा अधिकार आहे. असं जर काही प्रोसिडिंग तिकडं जर चाललं तर ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाचे सेक्शन 18 खालचे सगळे अधिकार चिल्ड्रन कोर्टाला असणार आहेत. चिल्ड्रन कोर्टाला हिनस ऑफेन्समध्ये ॲज अन ॲडल्ट जर ट्राय करायचं असेल तर CRPC सारखंच चालणार आहे ते. आणि सगळे त्या ऑफेन्सचे पॉवर्स चिल्ड्रन कोर्टाला असतील. चाइल्ड जिथं विक्टीम आहे ते प्रोसिडिंग चिल्ड्रन कोर्टासमोर चालणार आहेत. तर त्या ऑफेन्सला प्रिस्क्राईब जी काही शिक्षा आहे ती चिल्ड्रन कोर्टाला करता येईल. चाइल्ड जर असेल तर त्याला फक्त 21 वर्ष पूर्ण होईपर्यंतच या चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन्समध्ये ठेवता येईल फायनल ऑर्डर्स प्रमाणे. आणि त्याच्यानंतर जर काही त्याची टर्म राहिली असेल तर त्याला जेलला पाठवता येईल. शक्यतो 21व्या वर्षी त्याचं इव्हॅल्युएशन होऊन त्याला रिलीज करावं हा नियम आहे. आणि एक्सेप्शनल केसेसमध्ये पुढे त्याला जेलला पाठवता येईल. फायनल ऑर्डरमध्ये चिल्ड्रन कोर्टाचं हेही सांगितलेलं आहे की चाइल्ड ज्यावेळी असेल त्यावेळी डेथ आणि लाईफ ही पनिशमेंट शक्यतो इन्फ्ल्यूट अगदी रेअरेस्टमध्ये करायचं आहे. त्याच्या आधी त्याला सोडून कसं देता येईल हेच बघायचं आहे. तर सोडणं हाच रूल आहे. सो दीज आर द फायनल ऑर्डर्स. नाउ देर आर 2 इम्पॉर्टंट थिंग्स. चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन असा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये 7 प्रकारचे इन्स्टिट्यूशन्स सांगितलेले आहेत. टेम्पररी कुठं ठेवायचं, रिहॅबिलिटेशनसाठी कुठं ठेवायचं, क्लिनिकल रिफॉर्मेशनसाठी कुठं ठेवायचं आहे, ह्या त्याला सगळ्यांना चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन्स म्हटलेलं आहे. दुसरं, चाइल्डला अरेस्ट केली किंवा 24 तासाच्या आत एक जो रिपोर्ट फाईल करायचा असतो त्याला सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट असं म्हटलं जातं. आणि प्रोसिडिंग चाइल्डला हजर केल्यानंतर 15 दिवसात 2 आठवडे 15 दिवसामध्ये एक रिपोर्ट जो फाईल करायचा असतो त्याला सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असं म्हणतात. हे पोलीस किंवा प्रोबेशन ऑफिसर्स हे करणार आहेत. आणि चाइल्डच्या अगेन्स्ट चार्जशीट सुद्धा 2 महिन्यामध्ये फाईल होते. तर असा आहे हा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट. सो दोज वेर द ग्लिम्सेस ऑफ द ऍक्ट. मी नवीन हा ऍक्ट शिकलो आणि मला जे काही समजलं ते शेअर करायचा मी प्रयत्न केला. मला असं वाटतं की मी हा ऍक्ट ज्यांनी वाचलेला नाही, अभ्यासलेला नाही, त्यांच्यासाठी थोडासा इंटरेस्ट निर्माण केलेला आहे ऍक्ट काय आहे हे बघण्याचा. तर नक्की हा ऍक्ट वाचा, या ऍक्टचा अभ्यास करा. कोणत्याही ज्युडिशियल एक्झामिनेशन अगदी JMFC, DJ, ADPP, PP सगळ्या ज्युडिशियल एक्झामिनेशनसाठी अतिशय महत्त्वाचा ऍक्ट आहे. पुन्हा भेटूया अशाच एका ऍक्टच्या शॉर्ट समरी बरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड डे अँड गुड बाय.